चटर्की टीव्ही न्यूज मराठी मध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। सरपंच बाईच्या पतीने आडमुठी भूमिका घेत चालू वहिवाटीचा रस्ता बंद करून उपोषण सुरू केलं आहे। न्यायालय, तहसीलदार व प्रांताधिकारी यांच्या आदेशाला बगल देत दिले आव्हान। सांगली जिल्ह्याच्या जत तालुक्यातील कोसारी वाळेखिंडी चालू रस्ता येथील सरपंचबाई यांचे पती किसन टेंगले यांनी राजकीय द्वेषातून रस्ता बंद करीत प्रशासनाला आव्हान देत गाव गोळा करून उपोषणास बसले आहेत। त्यामुळे कोसारी वाळेखिंडीसह पंचक्रोशीतील गावच्या नागरिकांना याचा नाहक त्रास होत आहे। प्रशासनाने वस्तुस्थिती जाणून घेऊन न्यायालय व तहसीलदार यांच्या आदेशाचे पालन करून न्याय द्यावा अशी मागणी कोसारी गावचे कृष्णा करांडे आणि राम करांडे यांनी प्रांताधिकारी यांच्याकडे निवेदन देऊन प्रतिउपोषण करीत असल्याचे सांगितले आहे। कोसारी वाळेखिंडी रस्ता 2002 मध्ये बंद करण्यात आला होता। त्यानंतर तत्कालीन तहसीलदार यांनी स्थळ पाहणी करून खुला करण्यात आला होता। त्यानंतर 2005 मध्ये पुन्हा बंद करण्यात आला। पुन्हा तत्कालीन तहसीलदार यांनी स्थळ पाहणी करून खुला केला। त्यानंतर माननीय जत न्यायालयाने रस्ता खुला करण्याचा आदेश 2008 मध्ये देण्यात आला। त्यानुसार आजपर्यंत हा रस्ता खुला असून सर्वजण या रस्त्यावरून वहिवाट करीत असताना सरपंचपती किसन आकाराम टेंगले यांनी राजकीय द्वेषातून 33 फुटी चालू रस्ता बंद करून 10 फुटी करण्यासाठी उपोषणाचा इशारा देत प्रशासनाला आव्हान देत आहेत। एकीकडे रस्ते मोठे सुसज्ज होण्यासाठी सरपंच व पदाधिकारी धडपडत असताना कोसारीचे सरपंचपदी चालू रुंद रस्ता अरुंद करून मार्ग बदलण्यासाठी प्रशासनावर दबाव आणून प्रतिष्ठापणाला लावत आहेत। विशेष म्हणजे यासाठी न्यायालय आणि तहसीलदारांच्या आदेशाला आव्हान देत आहेत। हे विशेष दिनांक 14 मे 2024 रोजी मंडळ अधिकारी यांच्या अहवालानुसार तहसीलदारांनी पोलीस बंदोबस्तात रस्ता खुला करण्याचा आदेश दिला असतानाही सरपंचपती रस्ता मार्ग बदलण्यासाठी प्रशासनाला खोटी माहिती देऊन दिशाभूल करून उपोषणास बसून प्रशासनाला वेठीस धरत आहेत। प्रशासनाने माननीय जत न्यायालय आणि माननीय तहसीलदार जत यांच्या आदेशाचा अवमान न करता आणि सरपंचपती यांच्या आंदोलनाला बळी न पडता योग्य ती कारवाई करून सदर कोसारी वाळेखिंडी रस्ता खुला करून पावसाळ्यात जनतेची सोय करावी। तसेच सरपंचपती हे आमच्या कुटुंबाला धमकी देत असून त्यांच्यापासून आमच्या कुटुंबाचे संरक्षण करण्यासाठी आम्ही प्रति आंदोलन करीत असल्याचे कृष्णा करांडे, राम करांडे यांनी सांगितले। या आंदोलनात राम करांडे व कृष्णा करांडे यांच्यासह नाता हिप्परकर, धनंजय हिप्परकर, दामोदर हिप्परकर, मरेप्पा नरळे आदी सहभागी झाले। टीव्ही न्यूज मराठीचे संपादक नजीरबाई चटर्की यांचा हा रिपोर्ट। मी राम कृष्णा करांडे कोसारी गावचा रहिवासी असून आमचे असे उपोषण आहे की कोसारी ते वाळेखिंडी हा जाणारा नकाशातील व पूर्वापार वहिवाटीचा रस्ता व आमदार फंड्यातून झालेला रस्ता आमचे गावचे सरपंचपती किसन आकाराम टेंगले यांनी काही लोकांना राजकीय द्वेषापोटी शिकवून तो रस्ता बंद केलेला आहे व तसेच आमच्याकडे तहसीलदार साहेबांचे 3 आदेश आहेत। तो 3 आदेशाप्रमाणे तो रस्ता खुला झालेला आहे। तसेच आमच्याकडे मी दिवाणी कोर्ट न्यायालय जत व याचे 2 निकाल आहेत। त्या निकालाप्रमाणे रस्ता खुला होता, पण आज तागायत तो रस्ता 17 वर्ष चालू होता। तो रस्ता आज राजकीय द्वेषापोटी सांगोलकर लोक यांना हाताशी धरून किसन आकाराम टेंगले यांनी हा रस्ता ट्रॅक्टरच्या साहाय्याने नांगरून व खोदकाम करून तो पूर्ण रस्ता बंद केला आहे व ते दुसऱ्या शेतातून रस्ता मागतात। त्यासाठी त्यांनी उपोषण केलेलं आहे। तरी शासनाने योग्य ती कारवाई करून यांच्यावर योग्य ती कारवाई करून आमची दक्षता घ्यावी। जोपर्यंत घेत नाही तोपर्यंत आम्ही अमर उपोषण हे असे चालू ठेवणार आहे। माझं नाव विनोदराम माने, राहणार विठ्ठलनगर जत असून सदर व्यक्तीवर हा माझा मित्रही आहे, क्लासमेटही आहे। याच्यावर सदर व्यक्तीवर कोर्टाचे आदेश, तहसीलदार साहेबांचे आदेश, प्रांत साहेबांचे आदेश, सर्व प्रकारचे आदेश असताना सुद्धा ह्या व्यक्तीविरुद्ध कट कारस्थान रचण्याचा राजकारणाने प्रयत्न चालू केलेला आहे। संबंधित प्रकरणामध्ये कोसारी गावचे सरपंचपदी असणारे त्यांचे पती यांनी मुद्दामन ह्या प्रकारचं आंदोलन छेडून संबंधित राम यांना त्रास देण्याचा प्रयत्न चालू केलेला। अशा आंदोलनामुळे न्यायिक दृष्टीचा कोर्टाचा अवमान केलेला आहे। कोर्टाचा अवमान ह्याच्यासाठी म्हणतोय, कोर्टाचे 2 आदेश असताना, तहसीलदार साहेबांचे 3 आदेश असताना या सगळ्या आदेशांना यांनी धाब्यावर बसवून राजकारणाच्या पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत आणि संबंधित व्यक्तीवर वेगवेगळ्या प्रकारचे अन्याय करण्याचा प्रयत्न करत आहेत।
याच बाबतीत अनेक गोष्ट अशी आहे की ह्यांना रात्रंदिवस धमकवण्यात येत आहे, जीवे मारण्याचे धमके देण्यात येत आहेत, संबंधित व्यक्तीवर वेगवेगळ्या प्रकारचे अत्याचार केले जातात। ह्या बाबतीत शासनाने योग्य ते निर्णय घेऊन माननीय तहसीलदार साहेबांनी तात्काळ पोलीस कारवाई करावी, पोलिसांना बोलवून संबंधित व्यक्तींवर तात्काळ गुन्हे दाखल करावे, योग्य ती कारवाई करावी ही विनंती आहे। पुढील बातम्या पाहण्यासाठी आपले चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका।